प्राची कोंडा मंगले नांदेडच्या मुखेडमध्ये राहणारी चिमुकली मुलगी। 29 जानेवारीला तिचे वडील पांडुरंग कोंडा मंगले तिला घेऊन तेलंगणाला गेले। शाळा नाही, घरी अभ्यास नाही म्हणून प्राची खुश झाली असावी। तिच्या वडिलांनी घरी सांगितलं होतं की प्राचीला घेऊन तेलंगणाला चाललोय, तिथे जाऊन सामान आणायचं आहे। पण पांडुरंग घरी परतला तो एकटाच, त्याच्यासोबत प्राची आलीच नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आले आणि त्यांनी पांडुरंगला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली खरी, पण चौकशीत त्याने दिली कबुली आपल्या पोटच्या मुलीचा प्राचीचा खून केल्याची। बापानेच मुलीला मारणं हे धक्कादायक होतंच, पण त्यापेक्षाही धक्कादायक होतं या खुनाचं कारण। सरपंच पदाची निवडणूक लढवण्यात 3 अपत्य असल्याचा अडथळा नको म्हणून पांडुरंगने आपल्या मुलीला संपवलं अगदी थंडपणे। पण नांदेडमध्ये नेमकं घडलं काय? पांडुरंग कोंडा मंगलेने प्राचीची हत्या का केली? या सगळ्यात त्याला मदत कुणी केली आणि पांडुरंगचा गुन्हा उघडकीस कसा आला? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पांडुरंग कोंडा मंगले आणि त्याचं कुटुंब मूळचं नांदेडच्या केरूर गावचं, पण सध्या राहायला मुखेडमध्ये। पांडुरंग कोंडा मंगले यांचं मुखेडमध्ये कटिंग सलून होतं, विराट नावाचं। याच सलूनच्या जोरावर त्यांचं घर चालायचं। घरी त्यांची पत्नी, 6 वर्षाच्या 2 जुळ्या मुली आणि 3 वर्षांचा एक मुलगा। पांडुरंग जरी मुखेडमध्ये राहत असला तरी त्याला केरूरच्या म्हणजे आपल्या मूळ गावच्या राजकारणात प्रचंड रस होता। या गावात येत्या जून महिन्यात ग्रामपंचायतीची निवडणूक होणार होती। या निवडणुकीत 32 वर्षाचा पांडुरंग उतरणार होता। त्याला गावचा सरपंच व्हायचं होतं, त्यासाठी तो तयारी सुद्धा सुरू करणार होता। पण त्याआधी त्याला एक अडथळा जाणवत होता, तो म्हणजे त्याला असलेली 3 अपत्य। महाराष्ट्र पंचायत राज नियमानुसार 2 पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळत नाही। पांडुरंग कोंडा मंगलेला 3 वर्षांचा एक मुलगा आणि 6 वर्षांच्या 2 जुळ्या मुली, त्यामुळे महाराष्ट्र पंचायत राज कायदा आपल्या सरपंच बनायचं स्वप्नातला अडथळा ठरणार याची भीती त्याला होती। आता निवडणुकीत उमेदवारी तर पाहिजे, पण 3 अपत्य असल्यामुळे आपली अडचण होणार याची जाणीव झाल्याने पांडुरंगने केरूर गावचे विद्यमान सरपंच गणेश शिंदे यांच्याशी चर्चा केली। ते दोघंही चांगले मित्र। त्यांनी प्लॅन केला की जर पांडुरंगला इलेक्शनला उभं राहायचं असेल तर प्राचीला दत्तक घेतलं आहे असं दाखव। त्यासाठी त्यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरू केली। पण प्राचीच्या बर्थ सर्टिफिकेटमध्येच पांडुरंग कोंडा मंगलेंचं नाव वडील म्हणून असल्याने ते कायदेशीर अडचणीत सापडले असते। मग त्यांनी दुसरा प्लॅन आखला, प्राचीला कुठेतरी लांब सोडून देऊ। पण प्राची 6 वर्षांची होती, तिला आपलं गाव, आजूबाजूचा परिसर माहीत होता। ती पुन्हा आपल्या गावी परतण्याची शक्यता होती, त्यामुळे दोन्ही प्लॅन फसले असते। या सगळ्याचा विचार करून गणेश शिंदेंनी जुळ्या मुलींपैकी प्राचीची हत्या करण्याचा सल्ला पांडुरंगला दिला। पुरावा राहायला नको म्हणून बुडवून मारायचं ठरवलं। दोघांनी मिळून प्राचीच्या हत्येचा कट रचला अशी माहिती निजामाबाद पोलिसांनी दिली आहे। या कटानुसार ठरल्याप्रमाणे पांडुरंग प्राचीला 29 जानेवारीला शाळेत सोडण्याऐवजी निजामाबाद जिल्ह्यातल्या बोधनला घेऊन गेला। तिकडून दुकानासाठी आणि घरासाठी सामान खरेदी करायचे असं पांडुरंगने सांगितलं। त्यानंतर प्राचीला बोधन जवळच्या कट्टापल्ली शिवारातल्या वाहत्या कॅनोलमध्ये पांडुरंगने फेकून दिलं आणि तो घटनास्थळावरून पसार झाला। या कालव्याजवळ आजूबाजूला भरपूर शेती आहे, त्यामुळे शेतात काम करणाऱ्या कामगारांना कसला तरी आवाज आला। त्यांनी लगेच जाऊन कालव्यात पाहिलं तर तिथे एका मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला। याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। निजामाबाद पोलिसांनी लगेच मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचे फोटो सोशल मीडिया आणि पेपरमध्ये प्रसारित केले। एका गावकऱ्याने छायाचित्रातून मुलीची ओळख पटवली आणि ताबडतोब पोलिसांना कळवलं की ही मुलगी एका पुरुषासोबत दिसली होती आणि तो तिला घेऊन कॅनोल जवळ आला होता। या व्यक्तीने या पुरुषाच्या गाडीचा नंबर लक्षात ठेवला होता। शुक्रवारी म्हणजेच 30 जानेवारीला तेलंगणातील पोलीस गाडीच्या नंबरवरून या व्यक्तीचा शोध घेत मुखेडला आले आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना ही घटना सांगितली। प्राथमिक तपासात मुलगी पित्यासोबत गेली होती अशी माहिती मिळाल्याने पोलीस पांडुरंगकडे पोहोचले। तेव्हा त्याने सुरुवातीला मुलीवर उपचार करण्यासाठी बाहेर गेलो असल्याचं कारण दिलं, पण कोणत्या दवाखान्यात दाखल केलं हे सांगायला तो तयार नव्हता। शेवटी पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि पांडुरंग फुटला। सरपंच पदाच्या महत्वाकांक्षेपोटी निर्दयी पित्याने पोटच्या मुलीचा जीव घेतल्याचं पोलीस तपासात उघड झालं। यानंतर तेलंगणातील बोधन पोलिसांनी पांडुरंग कोंडा मंगलेला अटक केली। राजकारणात सत्तेसाठी विरोधकांची हत्या करणाऱ्या बातम्या आजपर्यंत ऐकल्या, अशा कित्येक घटना महाराष्ट्रातच घडल्या। पण सरपंच होण्यासाठी एका निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या 6 वर्षाच्या लेकीची हत्या केली आणि नांदेडसह सगळ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। आता या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र पंचायत राज नियमानुसार 2 पेक्षा जास्त अपत्य असलेली व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकत नाही। परंतु नियमात असंही म्हटलंय की जुळी अपत्य, मग ती आधी जन्माला आली किंवा नंतर जन्मली असल्यास
त्यांच्या पालकांना या नियमातून सूट आहे। याचा अर्थ असा की जुळ्या अपत्यांसह एकूण 3 अपत्य असतील तर ते निवडणूक लढवू शकतात। पण पांडुरंगला याची माहिती नव्हती किंवा असलीच तरी आपल्या मुलीच्या जीवापेक्षा त्याला सरपंच पद महत्त्वाचं होतं, ज्याची लालसा त्या निष्पाप लेकराचा जीव घेऊन गेली।